नमस्कार, माझं नाव स्मिता नियोगी। मी बाय प्रोफेशन MD होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि मी कोल्हापूरमधून आहे। माझी ट्रीटमेंट ॲक्च्युली मला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज डिटेक्ट झाला आणि त्यावेळेला माझी फास्टिंग आणि PP साधारण 250 आणि 350 अशी राहायची। HbA1c पण 10 आणि 11च्या वर होते। मी ह्या कॅम्पबद्दल ऑनलाईन बघितलं, म्हणजे हे डायबिटीज फ्री फॉर एव्हरचे कॅम्प आहे तो मी बघितला आणि मग मी त्याच्यासाठी एनरोल केलं। माझी बॅच ऑगस्ट 2023ची आहे। इथं ट्रीटमेंट घेतल्यावरती मला खूप फरक जाणवला। इथं ह्यांनी बेसिकली लाईफस्टाईल चेंजेस सांगतात। पहिला मला वाटलं की जॉईन करायच्या आधी की खूप काहीतरी अवघड असणार, आपलं जेवण बंद होणार किंवा आपलं खायचं बंद होणार, पण तसं काही नव्हतं। मी बेसिकली फूडी आहे, पण इथले जे प्रोटोकॉल आहेत जे मी फॉलो करते ते सगळे मी ॲक्च्युली मला खूप बरं वाटलं ते फॉलो करून। काही मला म्हणजे मन मारायला लागलं नाही किंवा पोट मारायला लागलं नाही की अरे आपल्याला उपवास करायला लावतील किंवा मला जे आवडते ते मला खायला मिळणार नाही, तसं काहीच नव्हतं। खूप इझी प्रोटोकॉल्स आहेत। आणि त्याच्यानंतर मला जे गोळ्या होते 2 गोळ्या मला चालू होते, ती गोळी त्यांनी 1 वरती आणली आणि आता सध्या मी जे रेसिडेन्शियल रिट्रीट कॅम्प करते आहे त्याच्यामध्ये माझी गोळी आज अर्धी झालेली आहे आणि त्यापुढं पण 1 महिन्यात माझी ती गोळी बंद होणार आहे असा मला पण विश्वास आहे। इथं आल्यावरती जी एक थोडं लाईफस्टाईल चेंजेस किंवा हा जो एन्व्हायरमेंट होता त्याच्यामध्ये खूप फरक वाटला मला, कारण का आम्ही जेव्हा घरी असतो एक रूटीन लाईफ आणि शक्यतो मी फिमेल असल्यामुळं परत फॅमिली असल्यामुळे स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही। कितीही म्हणलं स्वतःसाठी वेळ काढावा तर होत नाही, पण ह्या प्रोटोकॉल नंतर असं वाटलं की बाबा आता आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे सगळं फॉलो केलं पाहिजे। कारण का मी जर हेल्दी राहिले तर मी माझ्या फॅमिली मेंबर्सना बघू शकते। मीच जर हेल्दी नाही तर मग मी चिडचिड करणार किंवा काहीसुद्धा काम केलं तर माझं असं लक्ष राहणार नाही। साधा आपण स्वयंपाक करताना पण काय म्हणतो की मनात जे तुमचे विचार असतील तेच समोरच्याला त्याच्यावरती परिणाम होईल। पण मग त्यामुळे मला असं झालं की इथं मी जेव्हा खाती आहे किंवा काय हे होतं आहे त्याचा फरक कसा पडतो आपल्यावरती, की माझी लगेच शुगर कमी झाली, परत गोळी पण जे आहे त्याचा डोस कमी झाला। सो इथं आल्यावरती एक ठरवलं की दररोज माझं ॲक्च्युली आउटडोर वॉकिंग होत नव्हतं घराच्या कामामुळं, पण इथं आल्यावरती असं ठरवलं की नाही आपण दररोज बाहेर जायचं, एक्सरसाइज करायचे, जे काही प्रोटोकॉल आहेत ते अगदी 100% फॉलो करायचे आणि आपली गोळी बंद करायची आहे। कारण का मला ॲक्च्युली डायबिटीज हा नको आहे आणि डायबिटीजपासून मला मुक्ती पाहिजे। सो माझी अशी सिन्सिअरली रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, मी तर डॉक्टर आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की डॉक्टर असून हिला काही माहीत नाही का, ही कशी काय इथं ट्रीटमेंट घेते आहे, पण डॉक्टर जरी असलं तरी थोड्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहीत नसतात। कारण का जे इथं DFFची टीम आहे किंवा जे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आहे त्यांचं रिसर्च जर तुम्ही बघितला तर खूप आहे आणि आमच्या ह्याच्यात कसं म्हणतात की ज्यांचं रिसर्च आहे त्यांनीच तुम्हाला सांगू शकतात, विथ प्रूफ सांगू शकतात की बाबा हे कमी होऊ शकतं आहे। कारण का मला पण शिकवण्यात असंच आलेलं होतं की डायबिटीज हा कधी जात नाही, डायबिटीज हा तुम्ही मरेपर्यंत घेऊन जायचा आहे। पण इथं जेव्हा तो कॉन्फिडन्स आला की नाही तुमचा डायबिटीज हा तुम्ही डायबिटीज मुक्त होऊ शकता, त्यामुळे मी ज्यांना कुणाला डायबिटीज आहे त्यांनी इथे येऊन हा स्वतः एक्सपिरियन्स घेतला पाहिजे। मी कितीही सांगितलं हा माझा एक्सपिरियन्स आहे, पण तुम्ही इथे येऊन जेव्हा अनुभवाल तेव्हा तुम्हाला चेंज नक्कीच वाटेल।